So let's start. Okay. मी काल घरी होतो. How can we say that in English? मी काल घरी होतो. How can we say that in English? आपण ते इंग्लिश मध्ये कसं कन्वर्ट करणार? How can we say that in English? आपण ते इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? How can we say that मी काल घरी होतो? What do you think about it? तुम्ही ह्याच्याबद्दल कसा विचार करत आहात? Speak here. Whatever do you like to speak here. Okay, don't worry about your mistake. Firstly, I can tell you. Okay, don't worry about your mistake. Whatever do you like to speak here. Okay, काल मी घरी होतो. सिंपल सेंटेन्स आहे. येस्टरडे आय वॉज ॲट होम किंवा आय वॉज ॲट होम येस्टरडे. आय वॉज ॲट होम येस्टरडे म्हणजे मी काल घरी होतो. येस्टरडे आय वॉज ॲट होम किंवा आय वॉज ॲट होम येस्टरडे. मी काल घरी होतो. ओके. ओके. तो माझ्याशी बोलत नाही. कसं म्हणणार आपण? तो माझ्याशी बोलत नाही. तो माझ्याशी बोलत नाही. He don't talk with me. हा बरोबर आहे. ही डोंट टॉक विथ मी किंवा आपण म्हणू शकतो ही डज नॉट टॉक विथ मी. ही डज नॉट टॉक विथ मी. तो माझ्याशी बोलत नाही किंवा ही इज नॉट टॉकिंग विथ मी. ही इज नॉट टॉकिंग विथ मी. तो माझ्याशी बोलत नाही. दोन प्रकारे म्हणू शकतो. ही डज नॉट टॉक विथ मी. तो माझ्याशी बोलत नाही. ही इज नॉट टॉकिंग विथ मी. तो माझ्याशी बोलत नाही. ओके. तो सध्या त्याचं पुस्तक वाचत आहे. तो सध्या त्याचं पुस्तक वाचत आहे. How can we say that in English? Now he is reading his book. ओके बरोबर आहे. नाव ही इज रीडिंग हिज बुक. नाव ही इज रीडिंग हिज बुक किंवा ही इज रीडिंग हिज बुक नाव असं म्हटलं तरी चालतं. ही इज रीडिंग हिज बुक नाव. तो सध्या त्याचं पुस्तक वाचत आहे. ओके. आता पुढचं वाक्य आहे. मंगेश अभ्यास करत आहे. तू इथे खेळू नको. मंगेश अभ्यास करत आहे. तू इथे खेळू नको. दोन वाक्य कसे कन्वर्ट करणार आपण इंग्लिश मध्ये? मंगेश अभ्यास करत आहे. तू इथे खेळू नको. मंगेश अभ्यास करत आहे. तू इथे खेळू नको. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिश मध्ये कसं कन्वर्ट करू? Mangesh is a study. You not play here. हा बरोबर आहे. बघा मंगेश असं म्हणू शकतो. मंगेश अभ्यास करत आहे. मंगेश इज स्टडिंग. मंगेश इज स्टडिंग म्हणजे मंगेश अभ्यास करत आहे. यू डोंट प्ले हिअर. तू इथे खेळू नको किंवा यू डू नॉट प्ले हिअर म्हटलं तरी चालतं. यू डू नॉट प्ले हिअर. यू डू नॉट प्ले हिअर म्हणजे तू इथे खेळू नको. यू डू नॉट प्ले हिअर म्हणजे तू इथे खेळू नको. ओके. तो का हसत आहे? हाऊ कॅन वी से दॅट? Why he is laughing? हा वाय ही इज अ लाफिंग. बरोबर आहे. वाय ही इज अ लाफिंग म्हणजे तो का हसत आहे. वाय ही इज अ लाफिंग म्हणजे तो का हसत आहे. ओके. तुमच्या समोर कोण बसलेला आहे? तुमच्या समोर Who is sitting in front of me? हा बरोबर आहे. हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू म्हणजे तुमच्या समोर कोण बसलेला आहे. हु इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. ओके. मी आज सकाळपासून इथे आहे. मी आज सकाळपासून इथे आहे. हाऊ I hear now since morning. I have been. बरोबर आहे. मला आय हॅव बीन हिअर सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन हिअर सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन हिअर सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून इथे आहे. व्हेरी गुड. तुम्हाला कळलं आता पासून शब्द आल्यानंतर काय यूज करायचं आहे. आय हॅव बीन हिअर सिन्स मॉर्निंग म्हणजे मी सकाळपासून इथे आहे. ओके. मी त्याला पाहिलं नाही. कसं म्हणणार आपण? I don't see him. आय डोंट सी हिम. आय डोंट सी हिम म्हणजे मी त्याला पाहिलं नाही. आय डोंट सी हिम म्हणजे मी त्याला पाहिलं नाही. ओके. तो कुठे आहे? Where is he? Where is he?
बरोबर आहे. वेर इज ही म्हणजे तो कुठे आहे. वेर इज ही म्हणजे तो कुठे आहे. मी हे घेऊ का? I I take take this. मी हे घेऊ का? Can I take this? हा, कॅन आय टेक धिस. बरोबर. व्हेरी नाईस. कॅन आय टेक धिस म्हणजे मी हे घेऊ का? कॅन आय टेक धिस म्हणजे मी हे घेऊ का? तुझ्या कॅटेगरीमध्ये किती वाजले आहेत? How what is time the in time your in your watch? हा, व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच? मला सांगा त्या बोर्डवर काय लिहिलं आहे? Tell me what is right on the board. हम्म. थोडस मिस्टेक आहे. टेल मी व्हॉट द रायटिंग ऑन दिस बोर्ड. या बोर्डवर काय लिहिलं आहे ते मला सांगा. टेल मी व्हॉट इज द रायटिंग ऑन दिस बोर्ड. टेल मी व्हॉट इज द रायटिंग ऑन दिस बोर्ड म्हणजे ह्या बोर्डवर काय लिहिले ते मला सांगा. किंवा त्याला असं म्हणू शकतो, टेल मी व्हॉट्स रिटन ऑन दिस बोर्ड. टेल मी व्हॉट्स रिटन ऑन दिस बोर्ड. की ह्या बोर्डवर काय लिहिले ते मला सांगा. ओके. तुम्ही कोण आहात? कसं म्हणणार आपण? Who are you? हु आर यू. बरोबर आहे. हु आर यू म्हणजे तुम्ही कोण आहात. ओके. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? Who want to meet you? Who want to व्हेरी meet you? व्हेरी गुड. हु वॉन्ट टू मीट यू. तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? हु वॉन्ट टू मीट यू. ओके. त्या पुस्तकावर लिहू नका. Don't Don't write write on this book. this. व्हेरी गुड. डोंट राईट ऑन दिस बुक. डोंट राईट ऑन दिस बुक म्हणजे ह्या पुस्तकावर लिहू नका. ओके. मी हे पुस्तक घेऊ का? I can take this book. कॅन आय टेक दिस बुक म्हणायचं. कॅन आय टेक दिस बुक म्हणजे हे पुस्तक घेऊ का? आणि आय कॅन गिव्ह दिस बुक किंवा आय कॅन टेक दिस बुकचा अर्थ होतो मी हे पुस्तक घेऊ शकतो. मी हे पुस्तक घेऊ शकतो. आणि कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? कॅन आय टेक दिस बुक म्हणजे मी हे पुस्तक घेऊ का? प्रश्नार्थक वाक्यामध्ये कधी बी मॉडेल्स कॅन, कुड, मे हे सुरुवातीला आले की वाक्याचा अर्थ प्रश्नार्थक होतो. ओके. मला तुमचा फोन नंबर सांगा. Tell me your phone number. टेल मी युअर मोबाईल नंबर. मला तुमचा फोन नंबर सांगा म्हणलं तर टेल मी युअर मोबाईल नंबर म्हटलं चालतं किंवा फोन नंबर म्हटलं तरी चालतं, पण मोबाईल नंबर जास्त करून सो मेनी पीपल आर यूज द मोबाईल. दॅट्स वाय वी कॅन टेल मी युअर मोबाईल नंबर. मला तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझ्याजवळ मोबाईल नाही आहे. I don't have mobile. आय डोंट हॅव मोबाईल. व्हेरी गुड. आय डोंट हॅव मोबाईल. माझ्याजवळ मोबाईल नाही. मी तुम्हाला माझ्या शेजाऱ्याचा नंबर देऊ का? मी तुम्हाला माझ्या शेजाऱ्याचा नंबर देऊ का? हाऊ कॅन वी से दॅट? शेजारीसाठी शब्द आहे नेबर. नेबर म्हणजे शेजारी. कॅन आय गिव्ह यू माय नेबर्स नंबर? कॅन आय गिव्ह यू माय नेबर्स नंबर? मी तुम्हाला माझ्या शेजारचा नंबर देऊ का? ओके. तुम्ही कुठे राहता? Where do you live? वेअर डू यू लिव्ह? तुमच्याकडे गाडी आहे का? Do you have car? हा, डू यू हॅव कार? तुमच्याजवळ कोणती गाडी आहे? Which car do you have? विच कार डू यू हॅव? तुमच्या घरासमोर एखादं झाड आहे का? तुमच्या घरासमोर एखादं झाड आहे का? तुमच्या घरासमोर एखादं झाड आहे का?
There is a tree in front of your house. Very good. There is any tree in front of your house. There is any tree in front of your house. म्हणजे तुमच्या घरासमोर एखादं झाड आहे का? ओके. मी तुम्हाला 1 तासाने भेटेन. I will meet you 1 hour. हां, आय विल मीट यू 1 hour. बरोबर आहे. आय विल मीट यू 1 hour. किंवा त्याला आपण साधं म्हटलं तरी चालतं. आय मीट यू आफ्टर 1 hour. मी तुम्हाला 1 तासानंतर भेटतो. आय मीट यू आफ्टर 1 hour. मी तुम्हाला 1 तासानंतर भेटतो. मी सध्या शाळेत चाललो आहे. Now I am going to school. ओके. नाऊ आय एम गोइंग टू स्कूल. मला हे पुस्तक वाचायचं आहे. I want to read this book. आय वॉन्ट टू रीड दिस बुक. ओके. हे पुस्तक कुणाचं आहे? कसं म्हणणार आपण? हे पुस्तक कुणाचं आहे? Who is this book? हू इज दिस बुक म्हणण्यापेक्षा हुज दिस बुक इज म्हणायचं. हुज दिस बुक इज. हुज धिस बुक इज. हे पुस्तक कोणाचं आहे? हुज दिस बुक इज. हे पुस्तक कोणाचं आहे? तुमच्या शाळेत विद्यार्थी किती आहेत? How many students in your school? व्हेरी गुड. हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर स्कूल? हाऊ मेनी स्टुडंट्स इन युअर स्कूल म्हणजे तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत? ओके. तुमच्या शाळेचं नाव काय आहे? What is your school name? हां. व्हॉट इज युअर स्कूल नेम? व्हॉट इज युअर स्कूल नेम म्हणजे तुमच्या शाळेचं नाव काय आहे? तुम्हाला ग्रामर बद्दल माहिती आहे का? Do तुम्हाला you know ग्रामर about grammar? हां. डू यू नो अबाउट ग्रामर? डू यू नो अबाउट ग्रामर म्हणजे तुम्हाला ग्रामर बद्दल माहिती आहे का? ओके. मला सांगा बरं शब्दाच्या जाती किती आहेत? मला सांगा बरं शब्दाच्या जाती किती आहेत? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? मला सांगा बरं शब्दाच्या जाती किती आहेत? Tell me a part of speech. टेल मी हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश? टेल मी हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश? की मला सांगा की शब्दाच्या जाती किती आहेत? टेल मी हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश? यू कॅन से Tell me how many part of speech in English. टेल मी हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश? टेल मी हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश? की इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? ओके. ओके. तुम्हाला कोणता चित्रपट आवडतो? Which movie do you like? विच मूव्ही डू यू लाईक? व्हेरी गुड. विच मूव्ही डू यू लाईक म्हणजे तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडतो? तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तुम्ही सकाळी किती वाजता उठता? किंवा तुम्ही सकाळी किती वाजता उठता? तुम्ही सकाळी केव्हा उठता? व्हेन यू वेक अप When you wake मॉर्निंग. up, व्हेन व्हेन यू वेक अप इन द मॉर्निंग. व्हेन यू वेक अप इन द मॉर्निंग म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो. मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो. I wake up 6 o'clock in the morning. आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी डे. मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी डे. यू कॅन से आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी डे. तुम्ही म्हणा बरं. I wake up at 6 o'clock every day.
व्हेरी गुड. आय वेक अप ॲट 6 o'clock एव्हरी डे. म्हणजे मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो. ओके. मी दररोज 1 कप चहा पितो. मी दररोज 1 कप चहा पितो. हाऊ कॅन वी से दॅट? Every day I drink cup of tea. हां, एव्हरी डे आय ड्रिंक अ कप ऑफ टी किंवा असं म्हणू शकतो. आय ड्रिंक अ कप ऑफ टी एव्हरी डे. आय ड्रिंक अ कप ऑफ टी एव्हरी डे. म्हणजे मी दररोज 1 कप चहा पितो. ओके. तू तिथे खेळू नको. कसं म्हणणार आपण? तू तिथे खेळू नको. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? You don't play there. हां, यू डोंट प्ले देअर. व्हेरी गुड. यू डोंट प्ले देअर म्हणजे तू तिथे खेळू नको. तुझ्यासोबत कोण आहे? Who is with you? हू इज विथ यू किंवा हुम इज विथ यू. बरोबर बरोबर आहे. हू इज विथ यू. तुझ्यासोबत कोण आहे? हू इज विथ यू. ओके. मोठ्याने बोलू नका. कसं म्हणणार आपण? Don't speak loudly. डोंट स्पीक लाऊडली. ओके. माझं काळजीपूर्वक ऐकून घ्या. माझं काळजीपूर्वक ऐकून घ्या. त्याला साधं सोपं म्हटलं तरी जमतं. प्लीज लिसन केअरफुली मी. प्लीज लिसन केअरफुली म्हटलं तरी चालतं. माझं ऐकून घ्या. प्लीज लिसन केअरफुली. प्लीज लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐकून घ्या. ओके. दोन मित्र एकमेकाशी बोलत आहेत. दोन मित्र एकमेकाशी बोलत आहेत. हाऊ कॅन वी Two से? friends talking each other. हां, टू फ्रेंड टॉकिंग टू इच अदर. टू फ्रेंड्स टॉकिंग टू इच अदर म्हणजे दोन मित्र एकमेकाशी बोलत आहेत. टू फ्रेंड्स टॉकिंग टू इच अदर. व्हेरी नाईस. सुपर. खरंच खूप छान प्रकारे आज सर्वांनी खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे.